जय श्रीराम, जय हनुमान. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की ज्याप्रमाणे सूर्यपुत्र कर्ण यांच्याकडे कवच आणि कुंडल होते, त्याचप्रमाणे आपले जे महाबली हनुमान आहेत त्यांच्याकडे पण कंठहार आणि कुंडल होते म्हणजे आहेत. तर ते फक्त तीनच माणसाला दिसायचे. ज्याप्रमाणे सूर्यपुत्र कर्ण त्यांच्यावर जर समजा कोण बाण मारला किंवा त्यांच्यावर काही आपत्कालीन क्रिया घडत असेल तर त्यावेळेस त्यांचे कवच हे समोर यायचे. पण बजरंगबली हनुमान यांचे कंठहार आणि कुंडल हे फक्त जगामध्ये तीनच लोकांना माहीत आहे. तर ते म्हणजे कोण कोण, तर त्यांचे गुरु श्री महादेव, त्यांची माता अंजना आणि तिसरे म्हणजे श्री रामचंद्र. या तिघांशिवाय इतर कोणालाही त्यांचे कुंडल आणि कंठहार हे दिसत नसायचे. तर लाईन कशी वाटली मित्रांनो, कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आगामी हनुमान जयंतीच्या आपणास आणि आपल्या सर्व परिवारास खूप खूप मंगलमय शुभेच्छा.